एक 40 वर्षाची विवाहित महिला आहे आणि त्या महिलेला तिच्या पतीची हत्या करायची आहे. पण ती एकटी ती हत्या करू शकत नाही आणि यासाठी मग तिनं एका 24 वर्षाच्या तरुणाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि आपल्या पतीचा काटा काढलेला होता. अकोला शहर जे आहे, अकोला जिल्हा जो आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली होती. तर ती घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे अकोल्याला. अकोला जिल्हा आहे, त्या ठिकाणचं अकोटफैल हे पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उगवा नावाचं गाव आहे. आता या गावाच्या परिसरामध्ये विद्यावान प्रधान नावाचे एक 50च्या आसपासचे गृहस्थ राहत आहेत, म्हणजे 50-55च्या वर्षाचे. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे कुंकलाबाई आणि त्यांचं वय साधारण 40च्या आसपासचं आहे आणि यांना एक मुलगा आहे. तर अशा पद्धतीचा हा छोटासा आणि गरीब असा परिवार होता. सगळं काही यांचं सुरळीत चालू होतं. आता विद्यावान जे आहेत त्यांना मिळेल ते काम करत होते, मोलमजुरी करत होते. पत्नीसुद्धा त्यांना साथ देत होती आणि ही जी पत्नी आहे ती पत्नी अकोटफैल भागामधले एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये कामाला होती. अशा पद्धतीनं पती पत्नी काम करत होते, कष्ट करत होते आणि त्यांचा मुलगा जो आहे तो शाळेमध्ये जात होता. पण या घरामध्ये पनवती शिरली आणि पती जो आहे त्याला प्रचंड दारू प्यायचं व्यसन लागलं. आता दारू पिणाऱ्या घरची अवस्था काय असते, त्याच्या घरची परिस्थिती काय असते, स्थिती काय असते, आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. तर त्याचप्रमाणे या घराची सुद्धा अवस्था झालेली होती आणि घरामध्ये आता प्रमुख माणूसच दारू प्यायला लागला म्हणजे त्याचं कामावरती लक्ष नाही, कामावरती लक्ष नाही म्हणजे त्याच्याकडे 4 पैसे नाहीत आणि त्याच्याकडे 4 पैसे नाहीत याचा अर्थ घरामध्ये तो मग वाद घालतो, भांडणं करतो, पैशासाठी मारहाण करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे घरातलं सुख, समाधान, शांती सगळं काही हिरावलं गेलेलं होतं. घरामध्ये रोज वादंग होत होते आणि सुखाचे 2 घाससुद्धा मिळत नव्हते आणि हे सगळं टेन्शन होतं आणि त्या टेन्शनमुळे 2021मध्ये एक दिवस अचानकपणे यांच्या मुलानं राहत्या घरी गळफास घेतला आणि आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवलं. एकुलता एक मुलगा तरुणपणामध्ये यांना सोडून गेलेला होता. यांच्या जगण्याचा अर्थ, जगण्याचा जो उद्देश होता, ध्येय होतं, ते सगळं या ठिकाणी संपून गेलेलं होतं. आता आपल्या मुलाच्या जाण्याला आपला पती जबाबदार आहे आणि त्या पतीच्या वागण्यामुळेच आपला मुलगा आपल्याला सोडून गेला, हे जग सोडून गेला आणि त्यानं हे पाऊल उचललं असं त्या पत्नीला किंवा त्या मुलाच्या आईला वाटत होतं. आता या सगळ्या विषयावरून मग ती पत्नी आणि पती म्हणजेच हे दोघं नवरा बायको आहेत, तर त्या दोघांच्या वादाला सुरुवात झाली होती आणि याच्यामुळे ह्याचं दारू पिणं जे आहे ते मग अजूनच वाढलेलं होतं आणि पुन्हा पाठीमागचे दिवस जे आहेत ते पुढं आलेले होते आणि यांच्यामधला हा जो वाद आहे तो वाद इतका टोकाला गेला होता की हे दोघंही एकमेकांपासून आता वेगळं राहायला लागलेले होते. विद्यमान प्रधान जे आहेत ते कृषीनगर या भागामध्ये एकटेच राहत होते आणि त्यांचं दारूचं व्यसन जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना कामधंदा पण त्यांचा नीट टिकत नव्हता, पैसासुद्धा मिळत नव्हता. पण कसे तरी ते 4 पैसे मिळवायचे आणि दारू प्यायचे किंवा दारूचं व्यसन त्यांचं भागवायचे. तर अशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम माध्यमातून समोर येतो. आता दुसऱ्या बाजूला पत्नी कुंकुला ज्या आहेत त्या अकोटफैल या भागामधल्या म्हणजे त्या भागात त्या एकट्या राहत होत्या आणि हॉटेलमध्ये काम वगैरे करणं असं त्यांचं चाललेलं होतं. तर अशा पद्धतीनं पुढचे काही महिने गेलेले होते. यांचं एकमेकांशी पती पत्नींचं बोलणं कमी झालेलं होतं आणि दोघंही आपापल्या पद्धतीनं जीवन जगत होते. तारीख आहे 12 ऑक्टोबर 2023. गाव आहे उगवा. आता या गावामध्ये एका शेतामध्ये एक मृतदेह पडलेला होता. सकाळी सकाळी काही शेतकरी मंडळी शेतामध्ये जात असताना त्यांनी हा मृतदेह पाहिला. प्रचंड दुर्गंधी येत होती आणि मग त्यांनी अकोटफैल जो पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बघितलं हा मृतदेह जो आहे तो प्रचंड सडलेला आहे. साधारणपणे 15-20 दिवसापूर्वी याचा मृत्यू झालेला असावा असं दिसत होतं, असं वाटत होतं आणि त्या मृतदेहाची ओळख पटवणं अत्यंत अवघड होतं. आता त्या ठिकाणीच त्या मृतदेहाच्या शेजारीच एक जांभळा शर्ट आणि कमरेचा एक पट्टासुद्धा सापडलेला होता. आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि चौकशीला सुरुवात केली. आता आजूबाजूच्या परिसरामध्ये कुणी बेपत्ता झालेला आहे का याच्याबद्दलची माहिती ज्यावेळेस पोलिसांनी घेतली त्यावेळेस सिव्हिल लाईन पोलीस जे आहेत त्या ठाण्यामध्ये विद्यमान प्रधान हे पाठीमागच्या काही दिवसापासून गायब आहेत अशा पद्धतीची माहिती समजलेली होती, समोर आलेली होती. आता त्यांच्याबद्दल मग पोलिसांनी अधिक माहिती काढली आणि विद्यमान जे आहेत
त्यांना शेवटचं कोण भेटलं होतं, त्यानंतर त्यांनी कोणती कपडे घातलेली होती याबाबतची अधिक माहिती घेतली. आणि ती घेतल्यानंतर मात्र बहुतांश माहिती जी आहे ती माहिती आणि सापडलेला जो मृतदेह आहे त्या मृतदेहाशी तंतोतंत जुळत होते. आणि त्यामुळे मग नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं आणि कपडे आणि कमरेचा पट्टा याच्यावरून तो मृतदेह विद्यावान यांचाच आहे असं समोर आलेलं होतं. आता ती जी बॉडी होती त्या बॉडीला एक नाव मिळालेलं होतं, पण प्रश्न हा होता की ही हत्या कोणी केली होती आणि ती का केली होती. आता पोलिसांनी ज्यावेळेस त्या नातेवाईकांकडे चौकशी केली त्यावेळेस विद्यावान त्या नातेवाईकांनी सांगितलं की विद्यावान यांच्या पत्नींनीच असं केलेलं असावं, कारण नवरा बायकोमध्ये वाद होता, भांडणं होती वगैरे वगैरे, म्हणजे अशा पद्धतीनं त्या पाहुण्यारावळ्यांनी संशय पत्नीवरती व्यक्त केला. आता पोलिसांनी त्या पत्नीची पण चौकशी केली, पण काय असा महत्त्वाचा पुरावा काही मिळाला नाही. त्याच्यानंतर विद्यावान ज्या ठिकाणी दारू प्यायला जायचे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये सुद्धा चौकशी केली, दुकानदाराकडे सुद्धा चौकशी केली. त्यावेळेस काही दुकानदाराकडून आणि सायकलवाल्याकडून असं समजलं की विद्यावान जे आहेत ते मूर्तिजापूर रोडवरती बिग सिनेमा आहे त्या सिनेमागृहाच्या समोर दारू प्यायला बसायचे. आता त्या बसायचे हे कळल्यानंतर त्यांच्याबरोबर ती अजून एक तरुण त्यांना नेहमी भेटायला यायचा, त्यांच्याबरोबर तिथे दारू वगैरे प्यायचे अशा पद्धतीची पण माहिती समजली. पण हा तरुण मात्र त्या दिवसापासून गायब होता आणि त्याला कोणी पाहिलेलं नव्हतं त्या ठिकाणी. तर तो कोण होता याच्याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळेस कळलं की हा तरुण जो आहे तो तरुण त्या भागातल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर मग पोलीस त्या वेटरपर्यंत पोहोचली, त्याला ताब्यात घेतलं आणि मग त्याला विचारपूस करायला सुरुवात झाली. आता तो गांगरलेला आहे, कारण या घटनेला 15-20 दिवस झालेले होते आणि त्यानंतर मात्र त्यानं त्याचा जबाब जो आहे त्याच्यामध्ये तो विसंगत अशा पद्धतीनं जबाब देत होता आणि त्यामुळे पोलिसांना संशय जो आहे तो अजूनच बळावला. आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं पोलिसी पद्धतीनं चौकशी केली आणि यानं आपण काय गुन्हा केलाय याची सगळी कबुली तिथं दिलेली होती. आणि त्या वेटरनं सांगितलं होतं की ही हत्या जी आहे ती त्याची प्रेयसी म्हणजेच विद्यावान यांच्या पत्नीच्या सांगण्यावरूनच केलेली आहे. आणि त्यानंतर पोलिसांनी कुंकुला हिला सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं. आता ही घटना का घडली, ही हत्या का झाली आणि कशी झाली, तर विद्यावान आणि कुंकुला तर यांचं संसार चालू होता, मुलगा झाला, नंतर त्या मुलानं तरुणपणामध्येच आत्महत्या केलेली होती आणि ही आत्महत्या आपल्या पतीमुळे केलेली आहे असं त्या पत्नीच्या मनामध्ये होतं. आणि त्यामुळे पतीचा प्रचंड राग त्या पत्नीला होता. याच्यामध्ये दोघांचं भांडण व्हायचं, दोघंही वेगळे राहायला लागले होते. पण कुंकुलाला मात्र त्या पतीचा काटा काढायचा होता, कारण त्याचा बदला तिला घ्यायचा होता. पण हा बदला घेणं तिला एकटीला शक्य नव्हतं. मग आता काय करायचं. आता ही जी पत्नी आहे ती ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्याच भागामध्ये एका हॉटेलमध्ये एक 24 वर्षीय लकी श्रवणजी तेलंते नावाचा एक तरुण, तर हा तरुण तिथं काम करत होता आणि हा मूळचा राहणारा मोठी उमरी अकोला या भागातला होता. मात्र आता कुंकुला जी आहे म्हणजे ही पत्नी जी आहे तर तिच्याबरोबर त्याची लकीची ओळख झाली. त्याच्यानंतर यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ अशी मैत्री झाली, दोघांच्यामधला संवाद वाढला आणि त्यानंतर यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झालं, प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. आता हिच्या वयाच्या मुलाचा म्हणजे हिच्या मुलाच्या वयाच्या तरुणाबरोबर हिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि आता लकी तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता. तिच्यासाठी आता तो काहीही करायला तयार होता. तिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता. आणि कुंकुला हिनं आपल्या नवऱ्याबद्दल मग त्या लकीला सांगितलं, आपल्या छोट्या प्रियकराला सांगितलं आणि आता त्या पतीमुळे मुलगा गेलेला आहे आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे आणि याच्यासाठी त्याची हत्या करायची आहे असं सगळं त्याला सांगण्यात आलं. आणि यासाठी सुद्धा तो लकी तयार झाला. प्रेमासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण तुझे सांगशील ते मी करणार अशा पद्धतीची त्याची मानसिकता तयार झालेली होती. आणि मग सुरू झाला हत्या करण्याचा प्लॅन. त्या प्लॅनप्रमाणे लकीनं विद्यावानबरोबर ती मैत्री करायला सुरुवात केली. विद्यावान ज्या ठिकाणी दारू प्यायचे त्या ठिकाणी हा तिथं पोहोचला आणि त्यांच्याशी मैत्री केली. म्हणजे आता विद्यावान आणि हे लकी दोघंही आता एकत्र बसून दारू प्यायला लागले होते. आणि दारू जी आहे
ती दोन अशा बेवड्या जीवांना एकत्र आणणारी, दारू ही भली भली कामं करणारी अशा पद्धतीची एक मोठी शक्ती आहे. आणि आज समाजामध्ये 70% मैत्री ही फक्त दारूमुळे टिकून आहे. म्हणजे जर कोणी आजारी पडलं तर कुणी धावून येणार नाही, कुणाचं दवाखान्याचं बिल असेल तर कुणी भरायला येणार नाही, कुणाची शाळेची फी असेल तर ती सुद्धा द्यायला कुणी येणार नाही. पण दारू प्यायला जर बोलवलं तर लोक येतातच, पण बऱ्याच वेळा न बोलवता सुद्धा, न चुकता सुद्धा लोक येतात. असो, तर विद्यावान आणि लकी हे दोघं एकमेकांना ओळखत नव्हते, पण दारूमुळे त्यांची चांगली मैत्री झाली आणि दारूमुळे ते एकमेकांचे जिगरी दोस्त झालेले आहेत. तारीख आहे 24 सप्टेंबर 2023. आता या दिवशी लकीनं विद्यावानला प्रचंड दारू पाजली आणि त्याच्यानंतर बसने हे दोघं उगवा गावाच्या, म्हणजे त्याला सांगितलं, म्हणले तुला मी गावामध्ये वगैरे सोडतो, आणि हा लकी त्याच्याबरोबर ती गेला. गेल्यानंतर गाव यायच्या अगोदरच रस्त्याच्या बाजूला त्यांनी बस थांबवली आणि ते तिथून खाली उतरले आणि नंतर एका शेतामध्ये गेले. यांच्याकडे दारू होतीच आणि मग त्या शेतामध्ये जाऊन दारू प्यायला बसले. आता आजूबाजूला सगळीकडे शुकशुकाट होता. विद्यावान जो आहे तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा लकीनं घेतला आणि लकीच्या हातामध्ये जे लोखंडी कडं होतं त्या कड्यानं त्यानं विद्यावानवरती जवळजवळ 40-50 वेळा वार केले आणि त्याच्या गुप्तांगावर सुद्धा वार केले, लाथाबुक्क्यांनी सुद्धा मारलं. आणि हे इतकं जबरदस्त होतं की याच्यामध्ये विद्यावान यांचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर ती जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी त्याने त्या शेतामध्ये तशीच टाकून दिली आणि तिथून हा लकी निघून गेलेला आहे. पण शेवटी 18 दिवसानंतर या हत्येला वाचा फुटलेली आहे, बॉडी सापडलेली आहे. 12 ऑक्टोबरला मृतदेह सापडला आणि पोलिसांनी चौकशी करून वेटर लकी आणि मैताची पत्नी यांना अटक केली, ताब्यात घेतलंय. आता या परिवाराचं दुर्दैव बघा, यांच्या मुलानं स्वतःचं जीवन संपवलं, पत्नीनं पतीचं जीवन संपवलं आणि स्वतः गजाआड गेलेली आहे. एक सुखी परिवार होता, आनंदी परिवार होता, हसता खेळता परिवार होता, पण हा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला. आणि हे का झालं, कशामुळे झालं? केवळ आणि केवळ दारू. जर पती दारू पित नसता तर घरामध्ये वाद झाले नसते, जर वाद झाले नसते तर परिवार सुखी राहिला असता, जर परिवार सुखी राहिला असता तर मुलानं आपलं जीवन संपवलं नसतं, आणि जर तसं झालं नसतं तर पत्नी आणि पती वेगळे झाले नसते. तसं जर वेगळे झाले नसते तर अनैतिक संबंध निर्माण झाले नसते, ही हत्या झाली नसती, हा परिवार आजही आनंदी असता, सुखी असता, समाधानी असता. पण हे सगळं झालं ते दारूमुळे. आणि म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहे की कमीत कमी जी लोक आपलं DSD रेग्युलर पाहत आहेत तर त्यांना तरी विनंती आहे की आता जी घटना घडली आहे ती तर आपण बदलू शकत नाही, पण असं कुणाच्या बाबतीमध्ये घडू नये यासाठी जे दारू पिणारी मंडळी आहेत त्यांनी तरी थोडाफार तरी विचार केला पाहिजे. आणि आपल्या DSDवाली मंडळी मात्र दारूला स्पर्शही करणार, कधीतरी ठीक आहे, पण रेग्युलर जर प्यायला लागले तर आपल्या आयुष्याचा सर्वनाश आपण करून घेतोय, हेही लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट अजून एक विनंती करतो ती तरुणांना, प्रेम हे पवित्र असतं, प्रेम हे जोडणारं असतं, पण प्रेमाच्या नावाखाली जर कोणी हिंसाचार करायला सांगत असेल तर कृपया आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या स्वप्नांचा विचार करा, त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे याचा विचार करा. बाकी आपण सुज्ञ असा. जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचा अजून तपास चालला आहे, काही वेगळी माहिती, नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.